राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यात आगमन झालंय। पैठणहून निघालेल्या या दिंडीचं जिल्ह्यातील शिरूर कासार येथे ग्रामस्थांनी स्वागत केलं। हजारो वारकऱ्यांच्या सहभागानं ही दिंडी मार्गस्थ होती। पैठणवरून निघालेली संत एकनाथांची पालखी बीड जिल्ह्यातील शिरूर आणि पाटोदा तालुक्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होती। पालखी सोहळ्याला पंढरपूरमध्ये मोठा बहुमान आहे। सकल संतांचे काले हे गोपाळपूरला होतात, पण नाथमारांचा काला हा पांडुरंगाच्या मंदिरात होतो। हा मोठा बहुमान या पालखी सोहळ्याला आहे। या पालखी सोहळ्याचा 18 दिवसाचा प्रवास आहे। या प्रवासामध्ये 4 रिंगण होतात। पहिलं मेडसिंगी, दुसरं पारगाव घुमरे, तिसरं नांगवडा आणि चौथं कवेडण, 5वं उभं रिंगण पंढरपूरमध्ये येते होऊन पालखी सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करतो। तर संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं विधिवत पूजन आणि आरती होऊन पुढच्या दिशेनं पालखी मार्गस्थ होईल। गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करेल। आजचा मुक्काम कळंब शहरामध्ये असेल। संत गजानन महाराजांची पालखी ही शिस्तीचं आणि शांततेचं दर्शन घडवते।